सततच्या पावसामुळे तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला। सोयाबीन पीक हे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यामुळे सोयाबीन पेरणी आणि काढणीचा खर्चही निघू शकला नाही। त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडक देत चांगलाच राडा केला। आसमानी संकटामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर आपल्या उभ्या पिकावरच ट्रॅक्टर चालवण्याची वेळ आल्यामुळे शेतकरी चांगलाच आर्थिक विवंचनेत असून पूर्णतः हतबल झाला आहे। सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच आर्थिक मदत देण्याचे जाहीर करण्यात आले होते, परंतु सरकार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्यात अपयशी ठरल्यामुळे अन्नदात्याची दिवाळी पुन्हा एकदा अंधारातच गेली आहे। त्यामुळे सरकारचे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचे आश्वासन हवेतच विरल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाच्या विहिरीवर बसून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला। रब्बीच्या हंगामाला सुरुवात झाल्यामुळे सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या मदतीसह विमाधारक शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा परतावा येत्या 15 दिवसाच्या आत देण्यात यावा, अन्यथा तालुका कृषी कार्यालयाच्या विहिरीवर उतरून आंदोलन करण्याचा इशारा आक्रमक शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती। यावर्षी सततच्या पावसामुळे शेतकऱ्याच्या सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे, परंतु सरकार निव्वळ घोषणाचा पाऊस या ठिकाणी पाडताना आपण पाहत आहोत। सरकारने मोठ्या वाजागाजाचे पॅकेज जाहीर केलं, त्याचा 1 रुपयाही अद्यापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला नाही। त्यामुळे शेतकऱ्याची सर्व दिवाळी हे या ठिकाणी अंधारात गेली। म्हणून आज आम्ही या ठिकाणी मग तिवसाचे तहसीलदार असो की तालुका कृषी अधिकारी कार्यालय असो यांना या ठिकाणी निवेदन देऊन तातडीने शेतकऱ्यांना या ठिकाणी शासनाकडून जाहीर झालेली मदत तसेच विम्याचा परतावा ताबडतोब 15 दिवसाच्या आत मिळण्यात यावा, अन्यथा आम्ही याहीपेक्षा उग्र आंदोलन करून